पुण्यामधल्या या अपघातानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। पुण्यामधील राष्ट्रवादी कार्यकर्ते आज आंदोलन करणार आहेत। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे आंदोलन धडकणार आहेत। तर आज अजित पवार सुद्धा पोलिसांकडनं या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेण्याची शक्यता आहे। मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती की पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे कुठे आहेत, ते या प्रकरणामध्ये का लक्ष घालत नाहीत आणि आज अजित पवार या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतील अशी माहिती समोर येते आहे। तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आज या सगळ्यावरनं आंदोलन करते आणि याच विषयी अधिक बोलूया। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी समोर आहेत। बालाजी, आज वेगानं या सगळ्या प्रकरणामध्ये घडामोडी घडताना दिसतात। एकीकडे राजकीय घडामोडी सुद्धा आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आज खरं तर ऍक्टिव्ह या प्रकरणामध्ये आपल्याला दिसू शकणार आहेत आणि दुसरीकडे आजोबा आणि त्यासोबतच वडील या आरोपीचे, या दोघांची चौकशी होणार आहे। आज नेमकं कसा एकूणच घटनाक्रम असणार आहे, कशा घडामोडी घडताना आपल्याला दिसतील बालाजी? नक्कीच विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यामध्ये आज चौकशी होणार आहे, कारण विशाल अग्रवाल यांची आज कोठडी संपलेली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणानंतर पुण्यातल्या पबवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली। वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून ही कारवाई करण्यात आली। अतिक्रमण विभाग, महापालिकेचे, पोलीस आणि उत्पादन शुल्क यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली। परंतु एका घटनेमुळे आम्ही केलेली गुंतवणूक, आमचा कर्मचारी वर्ग यांचं काय होणार यासाठी पुण्यातील हे पब मालक एकत्र आलेत आणि आज ज्या ठिकाणी राजा बहादूर मिल आहे तिथे भरपूर पब आहेत, त्या ठिकाणी हे सगळे आंदोलन करणार आहेत आणि आमच्या मागण्याचा विचार करा, आमच्या गुंतवणुकीचा विचार करा असं म्हणत आहेत। आणि ते आक्रमक झालेले आहेत की आमची चूक नसताना आमचा बिझनेस का बंद पाडताय, त्यामुळे याकडेही लक्ष आहे। दुसरीकडे आमदार रवींद्र धंगेकर उपोषणाला बसलेत। पुणे पोलीस आयुक्ताच्या विरोधात ही त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आणि या सगळ्यामध्ये जे पालकमंत्री होते अजित पवार हे कुठंच दिसत नव्हते। अजित पवारांची कुठलीही प्रतिक्रिया एवढ्या मोठ्या प्रकरणावर आली नाही। एकीकडे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन दिवसभर माहिती घेत असताना अजित पवार गायब आहेत याची चर्चा बरोबर। त्यामुळे आज बालाजी अजित पवार या ठिकाणी आढावा घेण्यासाठी पोहोचतात का हे आपल्याला बघायचं। त्यानंतर काय प्रतिक्रिया देतात, काय भूमिका मांडतात हेही पाहावं लागेल। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।